भागिले 1+5 इतकं लिहून घ्या आणि काय कराल, एवढा फक्त याला सर्कल करा, एवढ्या भागाला सर्कल करा सगळ्यांनी. 10चं 10, मायनसचं मायनस, 19चं 19, 1चं 1, प्लसचं प्लस, 5चं 5 आणि एवढ्या भागाला सर्कल करा आणि एवढा सॉल्व्ह करून द्या. चला सांगता पटापट सांगा. 3 1 3 1 3, 3 आणि 1 किती आला? 4. रिपीट करा. 3 1 3, 3 आणि 1 4/3. असं लिहायचं. स्टेप दाखवा तिथे. आणि पाठीमागच्या लेक्चरला या प्रकारचे क्वेश्चन घेतलं, तुम्हाला सांगितलं होतं 3 पलटी मारतो वगैरे सगळं सांगितलेले ते. आता पलटी कोण मारेल सांगा? 4 पलटी मारेल का 3 पलटी मारेल? 3 पलटी मारून या 5 कडे जाताना एरो करून दाखवा. सेकंड स्टेप. 10चं 10, मायनसचं मायनस, 19चं 19, भागिलेचं भागिले, 1चं 1, प्लसचं प्लस. झालं? दुनियादारी सगळी कॉन्स्टंट. 10 मायनस 19 1 ऍज इट इज. 3 ने पलटी मारली, 3 5 किती? 15. आणि छेदामध्ये कोण आहे? 4. 3 ने पलटी मारली, 3 5 15 केलं, छेदामध्ये 4 राहिला. झालं इथपर्यंत? ओके सगळ्यांचं? परफेक्ट आहे. आता याला सर्कल करा. 10चं 10, मायनसचं मायनस, 19चं 19, मोजक्या 2 स्टेप बाकीत फक्त सांगा. 4 1 4, 4 1 4, 15 आणि 4 किती आला? 19. परत सांगाल. 4 1 4, 15 आणि 4 19, 19/4. आता काळजीपूर्वक हा 4 पलटी मारणार आणि त्याला गुणणार, पण त्याच्या आधी मला दिसतं की 19 19 कॅन्सल होण्याची शक्यता आता. करेक्ट आहे? तर काय करायचं, तेवढी स्टेप फक्त मांडून दाखवतो. हा 4 तिकडे जाणार, त्याला गुणणार, तर तो न गुणता मी जस्ट असं जरी दाखवलं, 10चं 10 मायनस, काळजीपूर्वक बघा कसं करतो ते. 4 पलटी मारला, वर गेला, कोणाच्या बाजूला गेला तो गुणाकार करायला? 19च्या बाजूला. तर गुणाकार न करता जर असं जरी ठेवलं मी आणि छेदामधला 19 ठेवला, तर कॅन्सल कोण होईल सांगा रे? समजा चुकून तुम्ही 19/76 केला, तर जरी 76 केला तर परत 19 ने त्याला भाग जाणारच आहे. त्यापेक्षा एक काम करा ना, दिसतंय ना कॅन्सल होणार आहे. 4 वर गेला, 19 गुणिले 4 होणार आहे आणि छेदामधला 19 आणि हा 19 कॅन्सल. शिल्लक किती राहिलं सांगा? 10 - 4. आन्सर सांगा. 6. या स्टेप दाखवल्यात, एवढा स्टेप वापरायचा नाही पेपरमध्ये. करायचं काय, इथल्या इथे तोंडीमध्ये सुपरफास्ट, इथून चालू करायचा प्रश्न. 5 1 5, 5 3 15. ऐकून घ्या स्टेप. पेपरमध्ये काय करायचंय हे पहिलं सॉल्व्ह करतो आपण. ठीक आहे? चला सांगू शकता आता पटापट. 3 1 3. ह्या स्टेप तुम्हाला इथे दिसतील सगळ्या, पण दाखवायची गरज नाहीये. इथं इथल्या इथे गिरवायचंय. 3 1 3, 3 आणि 1 4, 4/3चा इथे 4 राहिला, 3 पलटी मारून वर गेला, 3 5 15 बनला. आता सांगा 4 1 4, 15 आणि 4 किती आला? 19. हा 4 पलटी मारून वर गेला, तो 19च्या बाजूला इथे गुणिले होणार आहे, तर 19 19 काय झाला? कॅन्सल. आणि मग 10तून 4 गेलं किती आलं? 6. तर ही स्टेप डायरेक्ट तुम्हाला दिसेल, शेवटची स्टेप आहे. तर आन्सर असेल आपलं पर्याय नंबर 1 6. नेक्स्ट. या प्रश्नाचा सराव जास्त लागला, सराव व्यवस्थित करा.